जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं मी सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण घरातील अनेक व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींमध्ये एकाच देवाचा संचार दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना असू शकतो का किंवा येऊ शकतो का या विषयावरती माहिती घेणार आहोत. बघा काय होतं, बऱ्याचदा अशा गोष्टी आढळून आलेल्या आहेत किंवा अशा केसेस गादीवर येतात की घरात एकच संचार दोन किंवा तीन व्यक्तीला असतो. मग त्यावेळेस प्रश्न असा उत्पन्न होतो की गेनमाळ सगळ्यांची करायची का, परडी सगळ्यांनीच घ्यायची का, किंवा मग खऱ्या रूपाने या संचाराचा अधिकारी किंवा देवाच्या सेवेच्या अधिकारी कोण. बघा जेव्हा संचार एकापेक्षा जास्त व्यक्तीला येतो ना तेव्हा काय असतं माहितीये का, म्हणजे आपण सगळे कन्फ्युजन मध्ये असतो की मला येतोय आणि मग आता हिला काय यायला लागला. बहुतेकदा असं होऊन जातं की घरात सासू हयात आहे आणि तरीही सुनाला पण संचार आलाय, म्हणजे हयात आहे म्हणजे सासूकडाही आहे आणि सुनालाही संचार येतो, त्याच देवाचा येतो. कधी कधी जास्त जर जावा असतील तर जावांमध्ये पण येऊन जातो. एखाद्या घरात दीर भाया यांनाही असू शकतो किंवा मग कधी कधी काय होतं की दोन्ही भावांना असू शकतो. म्हणजे मुळात सांगायचं म्हणजे एकाच कुटुंबामध्ये वारं एकापेक्षा जास्त व्यक्तीला येतं. तर तिथं खूप मोठे प्रश्न होऊन जातात की आता एक जणाला होतं ना, किंवा तुझ्याकडेच का गेलं, माझ्याकडेच का आलं, किंवा घरात एवढ्या सगळ्यांना कसं काही संचार येईल. मग ह्या वेळेस काय होऊन जातं की शंकेस पात्र होऊन जात आणि कधी कधी ज्या व्यक्तीला संचार आहे तीच व्यक्ती स्वतःला त्या कठाड्यामध्ये परीक्षेसाठी उभी करते की खरंच आता मला संचार असेल का, हे आहे ऑलरेडी घरामध्ये कोणीतरी सेवा करतय त्यानंतर आपल्याला पण असू शकतं का, असा त्याचा प्रश्नचिन्ह उभा राहतो. तर याचं उत्तर सांगायचं ठरलं तर हो, एकापेक्षा जास्त व्यक्तीला संचार असू शकतो. आता मग ताई हो म्हणल्यानंतर अजून सगळ्यांच्या डोक्यात पाणी झालं असेल का, तर असं होतं का हेच सगळ्यात मोठा सगळ्यांना प्रश्न आहे. तर होऊ शकतं. एक लक्षात घ्या, तुम्ही एक कुटुंबातले आहात, एका आड्डावाने फक्त एकत्रित आहात, किंवा तुम्ही शरीर रूपाने कुणाची तरी बहीण, कुणाची तरी चुलती, कुणाची तरी मावशी, कुणाची तरी काकू, आत्या, आई, बहीण ही नाती निभावता. पण भगवंत ही भूमिका खूप वरच्या लेवलची आहे, म्हणजे खूप वरच्या पातळीची आहे. म्हणजे भगवंत समजायला तुम्हाला ह्या देहातनच काय तर ह्या आत्म्यातनं पण मुक्त व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला ईश्वर समजेल. आणि राहिला विषय वाऱ्यांचा, तर मी पहिल्यापासून सांगत आलेली आहे की संचार म्हणजे डायरेक्ट शरीरात देव येतो किंवा देव असा हे होतं अशातला विषय नसतो. संचार ही एक अवस्था आहे भक्तीची. मग मला सांगा, तुम्ही वेगवेगळे शरीराने आहात, घरातले फॅमिली मेंबर, ठीक आहे, तुमचं असं सेपरेट, तुम्हाला असं नाव आहे सेपरेट, तुम्ही वेगळं जेवण करता की त्यांनी जेवलं म्हणजे तुमचं पोट भरतंय असं काय आहे का? अजिबात नाही. त्या व्यक्तीला वेगळे कपडे घालायला लागतात, वेगळं जेवण लागतं, वेगळं उपभोग, म्हणजे नावानिशी तिचं असं सेपरेट अस्तित्व आहे, ठीक आहे. मग मला सांगा, सगळं सेपरेट लागतं, सगळं वेगळं वेगळं असतं, अस्तित्व वेगळं आहे, ओळख वेगळी आहे, जीवन वेगळं आहे, आणि मग सगळं एवढं असताना तिच्याकडे आलंय म्हणून तुमच्याकडं का नाही येऊ, होतं की नाही. आणि हा विषय अस्तित्वाचा आणि भक्तीचा आहे की भक्तीची अवस्था त्या लेवलला गेल्यानंतरच संचार येतो. म्हणजे कधी कधी तर अशा व्यक्तीला येतं की ती कधी भक्तीच करत नाही, असंही होऊन जातं. मग मी तुम्हाला तेही सांगितलंय की ते पूर्वजन्माचं संचित असतं
आणि ते ह्या जन्मामध्ये येऊन ते उदयास येतं. म्हणजे ती अवस्था पटकन काही काहीची खूप कमी वयामध्ये होऊन जाते. त्या व्यक्तीला संचार येतो. मग हे त्याच्या पूर्वजन्मांचं काहीतरी असेल, त्यानंतर तिला संचार येतोय. राहिला विषय एका घरात बऱ्याच व्यक्तीचा संचार येणं, तर ज्याचं त्याचं भक्तीचं हे आहे आणि तो परमेश्वर आहे, तो अनंतामध्ये जाऊ शकतो. आणि येतंय काही तुमच्याकडं किरण, त्याची किरणाद्वारे शक्ती येते फक्त, किंवा गण येतात देवाचे, काय असेल ते. प्रत्येकाचे वाऱ्याची वेगवेगळी पातळी असू शकते, वेगवेगळी रूप असू शकतात, वेगवेगळी लेवल असू शकते. ठीक आहे. तर एका प्रश्नाचं उत्तर तर कन्फर्म झालेलं आहे, म्हणजे ठरलेलं आहे की एकापेक्षा जास्त व्यक्तींना घरात संचार येऊ शकतो. त्याचं काही हरकत नसते किंवा काही चुकीचं हे नाहीये, आणि प्रत्येकाने स्वतःला जज करण्याचं काही कारण नाही. आता राहिला विषय की संचार एकापेक्षा जास्त व्यक्तीला आल्यानंतर मग कुणी त्या देवाचा सांभाळ करायचा किंवा कुणी गेनमाळ करायची किंवा कुणी अधिकारी राहील. तर मी म्हणेन, देवाचा सांभाळ करायला किंवा तो अधिकार प्राप्त करायला ते काय एखाद्या सिंहासनावर नाही तुम्हाला बसवायचं, किंवा तुम्ही राजा नाही बनणार, किंवा पद नाही ते निवडणुकीचं की जे तुम्हाला दिलं जाणार आहे. भगवंत आहे, लायकी असणार आहे आपली सेवा करण्याची. मग त्याच्यासाठी तर मी झालं पाहिजे की मी करतो मी करतो मी करतो, तर तू कर तू कर तू कर असं होतं ना, असं नसतं. आणि कोणीही एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल तर घरात सासूबाईंना संचार असेल, सुनेला असेल, तर काही काळापुरते तुळजाभवानीचा जर संचार असेल तर काही काळापुरते सासूबाईंनी सेवा केलेली चांगली असेल, वयोवृद्ध असतील आणि त्यांची इच्छा असेल की आता माझं वय झालेलं आहे, तर त्या घरातील त्यांच्या इच्छेने सांगू शकतात की तुम्ही कुणीही माळपरडीचा सांभाळ करा, किंवा अन्य देवी देवता असतील त्यांच्या साधनांचा तुम्ही हातावरती घ्या आणि तुम्ही त्या गोष्टी हे करा. बाकीच्यांनी फक्त ज्ञानमाळ किंवा दीक्षा घेतली तरीही चालते. मात्र ज्याची त्याची भक्ती वैयक्तिक असणार आहे, ज्याची त्याची श्रद्धा वैयक्तिक असणार आहे, प्रत्येकाने केलेल्या पुण्याचं फळ हे ज्याचं त्यालाच मिळणार आहे. घरात संचार आहे अनेक जणाला आणि एकच सेवा करतोय, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. कळतंय? म्हणजे तो करतोय, मलाही तोच देव आहे, मग मी केल्याचं काही गरज नाही. तो नामजप करतोय, मी केल्याचा काय फायदा, मग आता त्याच्याच हातावर परडी दिली तोच करतोय, असं नसतं. ठीक आहे, हे चुकीचं आहे. आणि मला पाहिजे हे काही वाटप नाही किंवा काही नाही, उलट अभिमान आहे, एक मान आहे तो परमेश्वराचा आपल्याला. आणि जी व्यक्ती जबाबदार आहे घरामध्ये, एक 2-3 वाऱ्या असतील त्यातील एखादी व्यक्ती, आणि जिला वेळ असतो, जी करू शकेल, अशाच व्यक्तीने त्या मानपानाचा अधिकार घ्या. वाद घालू नका. भगवंत कधीच असं काही नाही की त्यांनी परडी घेतली म्हणजे तिच्याकडे जास्त ते हे जाणार आहे. ज्यांनी घेतलं नाही खंडोबाचं, समजा घरातील काही वारूप हे कुटुंब काय असेल ते, तर त्याला काही होणार नाही. म्हणजे मी एक फक्त उदाहरण दिलंय. तर प्रत्येक वेगवेगळी वारे आहेत, एका घरात अनन्य रूपाने आहेत, त्यांना संचार आहे बऱ्याचशा व्यक्तींना. तिथं अपवाद असतो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि दुमत असतं. असे बरेचशा ठिकाणी मला आढळण्यात आलेलं आहे. कॉल्स आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत, पेशंटही आपल्या समोर आलेले आहेत. फक्त भक्तीकडे लक्ष द्या. वाऱ्यामध्ये संचारामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ नका जास्त करून. आणि ह्या विषयावरती निवड करण्याची काही गरज नसते. ज्याने त्याने आपल्या घरातील प्रश्न सहज सोडवू शकतो. फक्त महत्व देऊन या गोष्टी सोडवायचा प्रयत्न करा. बघा, सर्वांना व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे व्हिडिओ, जेणेकरून अध्यात्माविषयी मी जे नवनवीन व्हिडिओ बनवते ते सर्वांपर्यंत पोहोचतील. आणि काही अडचणी असतील तर तुम्ही मला मेसेज, कॉल, कमेंट करू शकता. नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या शेवट. आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट नक्की करा. आणखी काही अडचणी असतील, आणखी काही विषय असतील तर तुम्ही मला सुचवू शकता. जय आदिशक्ती आदेश.